ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून घ्या, शेअर नाही केला असेल शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो. जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे काही यूज केलं मटेरियल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला. जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून जे काही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता, अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो. तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग आणखी आपला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बेटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो. सर्वात अगोदर बेटमार्क पिशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं आपण लिरिक्स वगैरे ऍड वगैरे करून दिलेला आहे मित्रांनो. मग आणखी आपला फर्स्टला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मिळायच्या ऑप्शनमध्ये जे का तुमच्या आवडीची फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला ऍड करून घ्यायचा. ऍड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन सेट करून आपल्या हिशोबाने सेट करून घ्या. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आणखी आपला सेकंड बीटला 2 पार्टमध्ये आणखी आपला सेकंड बीटला 2 पार्टमध्ये. जसं मी फोटो वगैरे कट करत आहे मित्रांनो त्याच टाइममध्ये तुम्ही पण लवकर फोटो वगैरे कट करूनच घ्या. अशा प्रकारे फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे कसं आपण 12च्या बीटला आपल्या सेकंडवरती क्लिक करून मिळायच्या ऑप्शनमध्ये इथे एक आपला अशा प्रकारे जे येते की इमोजी पिंजरा आहे. इमोजी पिंजरा ऍड करून घ्यायचा. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला जे फोटो साईज मग आपल्याला फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही फोटो आहे मित्रांनो फोटोला थोडंफार असं लेफ्ट साईडला सेट करून घ्या. जसं की आपलं थोडंफार लेफ्ट साईडला सेट केल्यानंतर इथे प्लस की द्यायचं मित्रांनो. प्लस की दिल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे पुढची बीट आहे मित्रांनो त्या पुढच्या बीटकून अलीकडे 1-2 सेकंड मागे यायचं मित्रांनो. मागे गेल्यानंतर जे फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो. जसं ओढत आहे मित्रांनो त्याच टाइममध्ये ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं एकदम छान असं पद्धतीने सेट झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट प्लसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर 1 नंबरची जगा बीटची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला बीट मार्क प्लसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लॉंग फोटो मित्रांनो अशा प्रकारे 1 नंबरची त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असे इफेक्ट्स वगैरे सेट झालेले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रकारे जे काही लिरिक्सचा जे खालचा ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुपला वरच्या आपला सेट करायचं मित्रांनो. मग आपला जसं की आपला कसा घोडा असं काही नावाचं लिरिक्स आहे मित्रांनो एकदम छान असं पद्धतीने सेट झालेलं दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट प्लसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे सेकंड बीट जे सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या जे वरचे 2 लेअर आहेत त्या 2 लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं. आणि आपल्या जे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 2 लेअर्स करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला बेट मार्क प्लसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे काय लिरिक्सचे जे खालचे जे बीटचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारे फर्स्टला मग आणि आपल्या जे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट 2 लेअर्स करून घ्यायचं. पेस्ट 2 लेअर्स केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे अशा प्रकारे लेअर आहे मित्रांनो दोन्ही लेअरला ऑन करून घ्यायचं. सगळं ऑन केल्यानंतर एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट प्लसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या जे 3 नंबरची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. अशा प्रकारे बीट मार्क प्लसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे काही लिरिक्सचे ग्रुपचे जे पुढची वरची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला शेक इफेक्ट प्लसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो आणि आपला स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारे जे 4 नंबरची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बीट मार्क प्लसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे काय अशा पुढचे जे 3 नंबरची फोटो मित्रांनो राईट साईड कोणत्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला शेक इफेक्ट
ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो असं स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे राईट साईडकडून जे सेकंड नंबरची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपल्या असं बीटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो असं स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे सेकंड फोटो मित्रांनो ते राईट साईडकडून ते फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला असं शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लास्ट फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बीटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लास्ट फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असे इफेक्ट्स वगैरे ऍड झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं. फर्स्टला नंतर जे वरच्या लेअर वरती क्लिक करायचं. मग आणि आपल्या डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रकारे जे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे 6.12 बीटला डब्याचे ऑप्शन क्लिअर केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं प्रतिमा व्हिडिओ वगैरे बनवून रेडी झाला मित्रांनो. मग आणि आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही व्हिडिओ मी तो आपल्या बाकी व्हिडिओ बघायचा मित्रांनो. ओके.